जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि 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 जय जय राम हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम हरि कृष्ण जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभी विटेवरी सुंदर ते ध्यान उभी विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटवारी हे बोनिया करकटेवारी हे बोनिया तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर करकटवारी
पितांबर तुळसी हार गळाशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा कासी पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा कासी पितांबर कंठी कस्तुभामणी विराजित कंठी कस्तुभामणी विराजित तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर काशी पितांबर काशी पितांबर हॅलो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका 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 म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर
हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुक म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर 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 तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येचे धाम तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येचे धाम आवडे निरंतर येची धान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 तुळसी हार गळा कास पितांबर आवडे जानो तुळसी हार गळा कास पितांबर आवडे जानो आवडे निरंतर येचे धान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास तुळसी हार गळा विठोबार कुमार हरी जय जय विठोबार कुमार जय कुमार कुमार हरी जय 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 हरी जय 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 विठोबार कुमार जय 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 कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय 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 राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि कृष्ण जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी हर रूप पाहता
घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान म्हणून मनी मानू नये खेदू मनोनिया मनी मानू नये खेदू म्हणून मनी मानू नये खेदू मनोनिया मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा करावा गोविंद वेळोवेळा करावा गोविंद वेळोवेळा आणि कारू सावे न लगे बहुता कारुसावी न लगे बहुता आणि कारू सावे न लगे बहुता कारुसावी न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया म्हणून मनी मानू नये खेदू मनोनिया मनी मानू नये खेदू म्हणून मनी मानू नये खेदू मनोनिया मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा मनावा गोविंद वेळोवेळा मनावा गोविंद वेळोवेळा का म्हणे भार घातलिया म्हणे वरी भारतातल्या वरणी भार घातलिया म्हणे वरी भारतातल्या होईल कैवारी नारायण कैवारी नारायण होईल कैवारी नारायण म्हणून मनी म्हणू नये खेदू मनोनिया मनी मानू नये खेदू म्हणून मनी म्हणू नये खेदू मनोनिया मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा मनावा गोविंद वेळोवेळा मनावा गोविंद वेळोवेळा भब्बार कुमार भवार भुवाई भब्बार कुमार भवाई विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार वा 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 भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो ना घडे संचित वचोनी भोगतो ना घडे संचित वचो भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो ना घडे संचित वचोनी
भोगतो ना घडे संचित वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवुनी मनी मानून खेदो मनावुनी मनी मानून खेदो रवे ते मनी समाधान करवे ते मनी समाधान मनवोनी मनी मानून खेद मनवोनी मनी मानून खेद भोगतो ना कडे भोगतो ना घडे भोगतो ना घडे संचिता वाचोनी भोगतो ना घडे भोगतो ना घडे भोगतो ना घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान समाधान मनवुनी मनी मानून खेदो मनावुनी मनी मानून खेदो वेते मनी समाधान करवे ते मनी समाधान मनवोनी मनी मानून खेद मनवोनी मनी मानून खेद मनवा गोविंद वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा मनवा मनावा गोविंद वेळो वेळा वेळो वेळा वेळो भनवा गोविंदो आ
भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मणी समाधान म्हणून या मनी मानो नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा आणि कारुसावी न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा तुका म्हणे भार तुका म्हणे भार घातलियावारी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा विठ्ठल 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 भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मणी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी संकीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग. जगद्गुरु जगतमान्य संत श्रेष्ठ संत भूषण वैराग्याची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु पंचवेद निर्माते जगद्गुरु श्री संत तुकोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा 4 चरणांचा गोड असा अभंग आज या ठिकाणी संकीर्तन रूपी सेवे करता घेतलाय. विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करताय का अत्यंत दुःखामध्ये होरपळत असणाऱ्या परमार्थावरील पांथ असताना आपल्या दुःखाचं कारण नेमकं काय आहे ते दुःखाचं कारण समजावून सांगत असताना आपल्या परमार्थ पथावरती अढळ राहण्यासाठी जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात. विठ्ठल जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषी अत्याधरू विवेकावरी सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो काकुलती तुझ लागी गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रमाणं भवाब्दे हृदं मामकाना नितं वक्कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन हा पांडुरंगा जय हो. करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन
करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं घलाणीशवादा पणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं बहुलनजसे विश्वत्पत्तो भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः प्रमहसि पदे निस्त्रिगुण्ये शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये विठ्ठल 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 स्वर लावा. भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मणी समाधान म्हणोनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. प्रस्तुत अभंगावरती सविस्तर चिंतन विवेचन निरूपण करण्यापूर्वी आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात. सर्वांना ज्ञातज्ञ आहे, सर्वांना श्रुत आहे, तरीही एक वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून एक परिहार देणं उचित ठरेल या न्यायाप्रमाणे परिहार द्यायचा तो असा सर्वांच्या परिचित असणाऱ्या आपल्या या उज्जैनी गावामधील कैलासवासी सौ जिजाबाई नारायण सापनर आईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आईंच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. या सापनर परिवाराचे आपण सर्वजण आप्त इष्ट सखे सोयरे आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. या आईंच्या पश्चात असलेला संपूर्ण परिवार आहे. आईंचे असणारे पती आहेत श्री नारायण विठ्ठल सापनर, आईंचे सुपुत्र आहे श्री कृष्णा नारायण सापनर, आईंचे कन्या आहेत सौभाग्यवती अनिता लहानू शेळके, आईंची बहीण आहेत भगिनी आहे सौ बिजलाबाई ममता वडनर, त्यांचे भाचे आहेत श्री निवृत्ती बबन मुरडनर, त्यांची दीर आहे श्री सूर्यभान विठ्ठल सापनर, सौ शोभा सूर्यभान सापनर असणाऱ्या जाऊबाई श्री शिवनाथ मुरलीधर सापनर पुतणी, त्यांच्या असणारी पुतणी आहेत सौ ताई संपद चाडे, त्यांची पुतणी आहेत सौ वनिता ज्ञानेश्वर बिडगर, त्यांचे भाऊ आहेत आईंचे असणारे बंधू श्री एकनाथ अर्जुन मुरडनर, त्यांचे भाई आहेत श्री मुरलीधर विठ्ठल सापनर, त्यांचे असणारे जाऊबाई आहेत सौ देऊबाई मुरलीधर सापनर, पुतणे आहेत श्री भाऊसाहेब मुरलीधर सापनर, श्री नितीन सूर्यभान सापनर, त्यांची पुतणी आहेत आईंची सौ सुनीता भाऊसाहेब भडांगे, त्यांची सुनबाई आहेत सौ स्नेहल नितीन सापनर, नात आहेत कुमारी काजल लहानू शेळके, आईंची पुतणी आहेत सौ ललिता नितीन धुळसुंदर, आईंच्या असणारे सुनबाई आहेत सौ जाईताई असतील, सौ दीपालीताई असतील, नातू समाधान दादा असतील, नातू विशाल दादा असतील, साहिल दादा असेल, हर्षल दादा असेल, नात प्रियाताई असेल, नातू ध्रुव दादा असेल, नात भावीताई असेल. हा असलेला संपूर्ण सापनर परिवार, या सापनर परिवाराने या ठिकाणी आईच्या ऋणातून ऋणातीत होण्यासाठी हा भगवत सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग मला मिळाला, खऱ्या अर्थाने हे माझं परम भाग्य आहे.
आपणा सर्वांचा दर्शनाचा योग ज्यांनी मिळवून दिला, ज्यांनी संपर्क केला, त्यांचे असणारे सुपुत्र कृष्णा भाऊ सापनर भाऊंच्या विद्यमानाने माझ्याकडे ही आजची सेवा सुपूर्द करण्यात आली आणि आपणा सर्वांचा दर्शनाचा योग मला मिळाला. हे खऱ्या अर्थाने हे माझं या ठिकाणी मी परमभाग्य समजते. आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात. आपण सर्वजण बसलेली मंडळी, आपण सर्वजण माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं, आपण सर्वजण माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. खऱ्या अर्थानं आपणा सर्वांच्या चरणाला मी नतमस्तक होते. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणाला मी नतमस्तक होते. अगदी नियोजित वेळामध्ये आपण सेवा करणार आहोत. ऐका, आज या सापनर परिवारामधून एका वर्षापूर्वी आई गेल्यात. या परिवारावरती आलेले दुःख, या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं आईनं केलेले जे उपकार आहेत, आईनं केलेले जे ऋण आहेत, त्या ऋणातून ऋणातीत होण्यासाठी उपकार केले आहेत आईनं, त्या उपकारातून उतराई होण्यासाठी हा कृष्णभाऊने केलेला हा प्रयत्न आहे. खऱ्या अर्थानं विचार जर केला तर आपण आई वडिलांची ऋण तर फेडू शकत नाही, पण केलेला थोडासा छोटासा उपकार, थोडासा प्रयत्न आहे. खऱ्या अर्थानं आईच्या नावानं अन्नदान घडावं, आईच्या नावानं ज्ञानदान घडावं, या हेतूनं होऊ घातलेला हा कार्यक्रम आहे. जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत विचार जर आपण केला तर आपल्यावरती अनेकांचे ऋण आहेत. ऋषी ऋण आहेत, देव ऋण आहेत, आपल्यावरती अनेकांची ऋण आहे. पण खऱ्या अर्थानं सांगू का, तिघांचे आपल्यावरती विशेषत्वाने ऋण आहे. कुणाकुणाचे ऋण आहे ऐका. आपल्यावरती पहिले ऋण सांगितलेले आहेत देवाचे, दुसरे ऋण सांगितलेले आहेत संतांचे, आणि तिसरे ऋण आपल्याला सांगितलेले आहेत आपल्या आई वडिलांचे. आपल्यावरती उपकार त्यांचे, देवाचे आपल्यावरती उपकार आहे. काय उपकार आहे? ज्या देवानं सुंदर असा नरदेह तुम्हा आम्हाला दिला, त्या देवाच्या आपल्यावरती उपकार आहे. दुर्लभ असलेला नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालाय. दुर्लभो मनुष्य देह देहिनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. दुर्लभ असलेला नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला, हा देवाचा तुमच्या आमच्यावरती असलेला उपकार आहे की ज्यानं हा सुंदर देह तुम्हा आम्हाला दान स्वरूपामध्ये दिला. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, तयाचे करील चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन गाईन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तीरी, जोया भिवरेच्या तीरी, गाईला गुण तया, जोया भिवरेच्या तीरी, जोया भिवरेच्या तीरी. देवाचे आपल्यावरती उपकार सांगितलेले आहेत. ज्या भगवंतानं हा नरदेह तुम्हा आम्हाला दिलाय, दान स्वरूपात दिलाय. जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, जगत जीवन नारायण, गाईन गुण तयाचे. हा भगवंताचा तुमच्या आमच्यावरती असलेला उपकार सांगितलाय. दुसरा उपकार आपल्यावरती सांगितलेला आहे, आपल्यावरती उपकार आहे संतांचे. काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते.
जागविती. ज्या संतांनी वेळोवेळाला तुम्हा आम्हाला जागा केलं, तुम्हा आम्हाला सावध संत करतात, संतांच्या आपल्यावरती उपकार आहे. संतांनी जागा केलं ऐका. कुणाकुणाला जागा केलं संतांनी? संत संतांना जागा करतात, संत देवाला जागा करतात, आणि ऐका संत जीवाला जागा करतात. संतांनी संतांना जागा केलं. उठा उठा साधू संत, साधा पुलेहित, गेला हा नर देह, मग कैसा भगवंत. संत संतांना जागा करतात. एक संत देवाला जागा करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयो पावला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. पांडुरंगा प्रभात समय पातला, प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. संतांनी देवाला जागा केलं ऐका. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. संतांनी देवाला जागा केलं, संतांच्या आपल्यावरती उपकार आहे. संतांनी संतांना जागा केलं. आणि तिसरं ऐका, संत जीवाला जागा करतात. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्या नाडूनी भागा. चोर निजल्या, चोर निजल्या, चोर निजल्या नाडूनी भागा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. वा वा. संतांनी जागा केलं जीवाला, तुम्हा आम्हाला जागा करतात संत. आता जागा रे भाईंनो जागा, आता जागा रे भाईंनो जागा. जागा केलं संतांनी. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माची या. संतांनी जागा केलं, संतांचे आपल्यावरती उपकार आहे. तिसरे उपकार सांगितलेले आहेत आपल्याला आपल्या आई वडिलांचे. काय उपकार आहे आई वडिलांचे? आईचे उपकार सांगितले, वडिलांचे उपकार सांगितलेले आहेत. आईचे उपकार सांगितले, ज्या आईनं तळहाताचा पाळणा केला, तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हा आम्हाला जपलंय, त्या आईचे उपकार आहे. बापाचे आपल्यावरती उपकार आहे. हाडाची काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस जो बाप करतो, रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, त्या बापाचे आपल्यावरती उपकार आहे. आईचे उपकार एक सांगू का तुम्हाला? आईचे उपकार किती आहे तोपर्यंत कळत नाही, आणि गेल्यावरती मात्र मिळत नाही. आईचं प्रेम किती, आईची माया किती ऐका. पूर्वीचा काळ तुम्हाला सांगते की ज्या काळामध्ये आता सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहे, आज सगळ्या मशिनरी उपलब्ध आहे, पर 88-89चा काळ तुम्ही डोळ्यासमोर आणा की ज्या काळामध्ये मशिनरी उपलब्ध नव्हते. सगळे काम घरगुती करावं लागायचे. घरातलं काम आवरायचं आणि घरातलं काम आवरून शेतामध्ये कामाला जावं लागायचं.
त्या काळामध्ये धान्य तयार करायचे म्हटले ना, तर धान्य तयार करण्यासाठी सुद्धा मशिनरी नव्हते. बघा तुम्ही तो जुना काळ. धान्य तयार करायचं म्हटलं की त्यावेळेला धान्य तयार करण्यासाठी खळं तयार करायचे. काय खळं तुम्हाला आठवतं का? खळं ते 10-15 फूट त्रिज्येची गोलाकार जागा करायची. त्याच्यामध्ये असलेले गवत सगळं काढून घ्यायचं. ती जागा स्वच्छ करायची. स्वच्छ झालेली जागा आहे त्याच्यावरती पाणी शिंपडायचं. पाणी शिंपडून झालं, ती ओली झालेली जागा आहे, ती जागा आता निबर करायची, कडक करायची आहे. मग ती जागा निबर करण्यासाठी त्याच्यावरून काय फिरवायचे? बैल फिरवायचे. बैल फिरून झाले, ती जागा चांगली निबर कडक झाली की मग काय करायचं? एका घमिल्यामध्ये शेण टाकायचं, पाणी टाकायचं, पातळ करायचं आणि घोड्याच्या सहाय्यानं ती जागा काय करून घ्यायची? सारून घ्यायची. आठवतं का महिला मंडळ? नाही, तुम्हाला नाही आठवणार. तो काळ मी पाहिला, मला आठवतो ना. तू का आता जर पाहिलं तर आता सगळ्या सुखसुविधा उपलब्ध झाल्या. ते घोडाने ती जागा सारून घ्यायची, बरोबर आहे की नाही? मग ती सारून झाली, मग इकडं पेंड्या बांधलेल्या असायच्या, सुडी रचलेली असायची. मग ते सुडीमधून एक एक पेंडी काढायची. मग ते कंस मोडायचे, ते खड्यावरती टाकायचे. खड्यावरती कंस टाकले की त्याच्यावरून काय फिरवायचे? परत बैल फिरवायचे. मग ते कंसामधले दाणे मोकळे व्हायचे. मग दाणे मोकळे झाले की वाऱ्याच्या सहाय्याने 3 पायाचं केलेलं असायचं बघा, काय म्हणतात त्याला? तिवा, बरोबर ना? त्या तिव्यावरती उभं राहायचं. एकानं ते खालून सगळं भरून द्यायचं घमिल्यामध्ये आणि वरती तिव्यावरती उभं राहायचं. विठ्ठल विठ्ठल. काय सांगत होते मी? कीर्तन काय काय? म्हणजे तुम्ही ऐकताय ना? त्या 3 पायाचं तयार केलेलं असायचं, त्याला काय म्हणतात? तिवा. त्याच्यावरती उभं राहायचं आणि ते धान्य काय करायचं? उपणायचं, बरोबर ना? हे धान्य तयार करण्याची पद्धत. मशिनरी उपलब्ध नव्हती. तसा आज जर विचार केला तर सगळे आज मशिनरी उपलब्ध आहे. आज धुणं धुवायचं म्हटलं तरी महिला मंडळ आज काय आहे? वॉशिंग मशीन आहे. आज तुम्हाला भांडे घासायचे असेल, धुवायचे असेल तर डिशवॉशर आहे. आज तुम्हाला भाजी करायची असेल तर पाटावर वाटावरती वाटायचं काम नाही. अगदी 2 मिनिटामध्ये मिक्सरमध्ये मसाला काढून होतो की नाही? दळण दळायचं असेल तर गिरणीवरती जायचं काम नाही. त्याचं कारण असं आहे, आता घरामध्ये काय आहे? गिरणी आहे. जात्यावरती दळायचं सुद्धा काम नाही. पीठ मळायला मशीन आहे, पिठाचा उंडा करायला मशीन आहे, पोळी लाटायला मशीन आहे, पोळी भाजायला सुद्धा मशीन आहे. आता एक सांगू का? नवीन मशीन लॉन्च होत आहे. घरी पाहुणे आले की पाहुणे आल्यानंतर महिला मंडळ स्वयंपाक करायच्या भानगडीत पडायचं. ऐकताय ना तुम्ही? स्वयंपाक करायच्या भानगडीत पडायचं नाही. पाहुणे आले की डायरेक्ट मशीनमध्ये घालायचे. खाऊन पिऊन ढेकर देऊनच बाहेर निघणार. एवढ्या सुविधा आज उपलब्ध आहे. ऐका, पण पूर्वी नव्हत्या. सगळं घरातलं काम करायचं. हे नऊवारीवाले आजीन ते आहे ना, त्यांना विचारा तो का? घरातलं काम करायचं आणि शेतात कामाला जावं लागायचं. ऐका, मला पूर्वीचा काळ, मला आई तुम्हाला सांगायची, एखाद्याच्या घरी जर सत्यनारायणाची पूजा असली ना, मग ते सत्यनारायणाच्या पूजेचं निमंत्रण घरी आलं की ते आई त्या सत्यनारायणाच्या पूजेला जायची. पूर्वीचा काळ ऐका. त्या पूजेला आई गेली की गेल्यानंतर ते ब्राह्मणदेव बाप्पा आहे, ते ब्राह्मणदेव बाप्पा काय करायचे? तो सत्यनारायणाचा प्रसाद आहे ते हातावरती द्यायचे. तो प्रसाद घेण्यासाठी आता छोटे छोटे द्रोण उपलब्ध झाले. छोटे छोटे द्रोण उपलब्ध आहे, पण तेव्हा नव्हते. हातावरती प्रसाद दिला की त्या आईनं काय करावं? ऐका, हातावरती घेतलेला प्रसाद आहे ना, त्या प्रसादामधील अगदी थोडासा प्रसाद घ्यायचा, तोंडामध्ये टाकायचा. त्यानं तोंडाला चव देखील येणार नाही. आणि उरलेला जो काही प्रसाद आहे तिनं काय करावं? पदर घ्यावा, पदराच्या एका कोपऱ्याला तिनं तो प्रसाद ठेवावा आणि त्या पदराची गाठण बांधायची आणि तो प्रसाद घेऊन दिवसभर तिनं शेतामध्ये कष्ट करायचे. दिवसभर शेतामध्ये तिनं राबायचं. पण ऐका,
दिवसभर कष्ट करत असताना, राबत असताना तिच्या मनामध्ये फक्त एकच विचार येत असायचा, एकच विचार मनामध्ये, कधी एकदा कामावरून सुट्टी होईल, कधी एकदा घरी जाईल आणि कधी हा प्रसाद मी माझ्या लेकराला खाऊ घालेल. एकदा की तो प्रसाद तिनं तिच्या लेकराला खाऊ घातला का मग तिला खरं समाधान, मग तिला तिथून पुढे आनंद. लेकरावरती जीवापाड प्रेम करणारी आई आहे. एक सांगू, जिथे आई आहे तिथं माया आहे, जिथे आई आहे तिथे ममता आहे. जिथे जिथे वृक्ष आहे तिथे आहे छाया, जिथे जिथे वृक्ष आहे तिथे आहे छाया, जिथे आहेस तू आई तिथे आहे माया, तिथे आहे माया. ठेच तांडुल्या लागली यशोदेच्या डोळा पाणी, हेच तांडुल्या लागली यशोदेच्या डोळा पाणी. जिथे आहेस तू आई तिथे आहे माया, तिथे आहे माया. जिथे आहेस तू आई तिथे आहे माया, तिथे आहे माया. जिथे आई तिथं प्रेम, जिथे आई तिथं माया आहे. आईनं केलेले उपकार, त्या उपकारातून उतराई होण्यासाठी हा कृष्णा भाऊ सापणार भाऊने केलेला हा प्रयत्न. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाचे ऋण आपल्यावरती सांगितले, संतांचे ऋण आपल्यावरती सांगितले आणि आपल्या आईवडिलांचे ऋण आपल्यावरती सांगितलेले आहेत. आईने केलेले उपकार, त्या उपकारातून उतराई होण्यासाठी हा होऊ घातलेला हा सगळा सोहळा आहे. खऱ्या अर्थानं जन्माला आलाय त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे. मग कुणी असू द्या, एखादा अध्यात्मवादी असेल तोही एक दिवस जाणार आहे, नास्तिकवादी असू द्या तोही एक दिवस जाणार आहे, विज्ञानवादी असेल तोही जाणार आहे, गरीब असू द्या तोही जाणार आहे आणि श्रीमंत असू द्या दादा तो सुद्धा एक दिवस जाणार आहे. मग एखादा श्रीमंत असेल, गडगंज संपत्ती असेल, पैसा अडका संपत्ती भरपूर आहे आणि त्याला त्या संपत्तीचा अहंकार असेल, माझ्याजवळ पैसा आहे, माझ्याजवळ संपत्ती आहे आणि या पैशाच्या बळावरती, या संपत्तीच्या बळावरती मी मरणावरती विजय मिळवेल. पण एक सांगू का, मरणाला वशिला चालत नाही. किती पैसे असू द्या, मरणाच्या पुढे तुमची सत्ता असेल, संपत्ती असेल, चालत नाही. मग ते नचले काही, मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे ती यमाजा, तुका म्हणे ती यमाजा. मग काळ से दुरी ठेला, जव काळ से दुरी ठेला, जवहा काळाचे दुरी ठेला, जवहा काळाचे दुरी ठेला. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तेही यम आज्ञा. मरणाला वशिला चालत नाही की तुमची सत्ता संपत्ती आहे का, मरणाच्या पुढे नाही. दोन गोष्टींना वशिला नाहीये. एक, तुमच्या मरणाला वशिला नाहीये, ऐका. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या कर्माला वशिला नाही, तुमच्या प्रारब्धाला वशिला नाही. दोन गोष्टीच्या पुढे तुमच्या वशिला चालू शकत नाही. मरणाला व्यक्ती चुकू शकत नाही आणि कर्म माणूस चुकू शकत नाही. ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगावं लागतं. ऐका, एखादी आई आहे, ऐका, ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला भोगावं लागतं. एखादी आई आहे, त्या आईला 2 जुळे मुलं आहे. एकाचं नाव आहे राम आणि एकाचं नाव आहे श्याम. त्या 2 जुळ्या मुलांमध्ये आई फसल
पण एक सांगू, कर्म कधी फसत नाही. रामचं कर्म श्याम कधी भोगत नाही आणि श्यामचं कर्म राम कधी भोगत नाही. दोन जुळे मुलं आहेत, त्या दोघांमध्ये आई पसल. श्याम म्हणून आई दादा रामला दोनदा आंघोळ घाली, पण ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्यालाच भोगावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. कर्म केले तर कर्माच्या बाबतीत कुणाची सुटका नाही का. जे आयुष्यभर खरं बोलत राहिले त्यांचं नाव आहे धर्मराज युधिष्ठिर. कधी खोटं बोलले नाही ऐका. पण एक पाप घडलं, काय माहितीये का. एकदा खोटं बोलले, खोटं किती, अर्ध असत्य बोलले होते. पूर्ण सत्यही नाही आणि पूर्ण असत्यही नाही, फक्त अर्ध असत्य बोलले. परिणाम काय झाला माहितीये का. स्वर्गाला जाताना धर्मराजांच्या पायाचा अंगठा गळून पडला. कुणाच्या. धर्मराजांच्या पायाचा अंगठा गळून पडला. का. फक्त जीवनामध्ये अर्ध असत्य बोलले होते. मला कधी कधी विचार येतो बाबा, मला कधी कधी प्रश्न पडतो, धर्मराजा फक्त आयुष्यामध्ये एकदा अर्ध असत्य बोलले तर त्यांच्या पायाचा अंगठा गळून पडला. आपण स्वर्गाला जाताना आपलं काय काय गळून पडेल. मला असं वाटतं फक्त आपला अंगठाच राहील, बाकी सगळं गळ. कर्माने सोडलं नाही ऐका. ज्याने हे विश्व निर्माण केलंय ऐका, ज्याने हे विश्व निर्माण केलंय त्या विश्व निर्मात्याला सुद्धा चुकलं नाही. कर्मरेखा टळेना बाण लागला जगत जीवना, कृष्णा सांडिल्या गोपांगणा, हे नारायणा प्रारब्धे. देवाला चुकलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, परियेसी गौवर सादर, जय हो. परियेसी गौवर सादर. घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, परियेसी गौवर सादर. परिये गौराचार. ज्याने हे विश्व निर्माण केले, जगत नियंता असलेला प्रभू परमात्मा, देवाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. देवाला चुकलं नाही. भगवान परमात्मा ज्यांच्या रात्रंदिवस सहवासामध्ये होताना ते पांडव ऐका. त्या पांडवांमधील अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण भगवंतानं करावं. साध्या सोप्या सरळ भाषेत सांगू, अर्जुनाच्या गाडीचा ड्रायव्हर भगवान परमात्मा झाला. अर्जुनाची घोडी भगवंतानं धुतली. रात्रंदिवस ज्यांच्या सहवासामध्ये भगवान परमात्मा होताना त्या पांडवांना देखील त्यांचं प्रारब्ध चुकवता आलं नाही, त्यांचं कर्म चुकवता आलं नाही. कृष्ण सहाय्य पांडवांसी, ते भोगिते नष्टचर्यसी, सहाय्य केले हरिहरासी, प्रारब्ध कुणासी टळेना, ऐसे प्रारब्धाचे ठेव, झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्य सर्व, सांडियेला ठाव प्रारब्धे. नाही सोडलं प्रारब्धाने. प्रारब्धाच्या पुढे कोणाला जाता येत नाही ऐका. कसं असतं माणसाचं प्रारब्ध ऐका. इथं बसलेल्यापैकी, आता तुम्ही इथं सगळे बसलेले, मला सांगा इथं बसले असं कोण आहे की ज्याला वाटतं आपण गरीब राहावं, आपण श्रीमंत होऊच नाही. सांगा बरं, कोणाला वाटतं आपण गरीबच राहावं. बोट वरती करा, माझ्याकडून 1 रुपया बक्षीस घेऊन जा. इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं आपण काय व्हावं, श्रीमंत व्हावं, आपल्याकडे पैसा असावा, आपल्याकडे घर दार गाडी बंगला, एका जागी बसल्यानंतर सगळी कामे व्हावेत. इथं बसल्यापैकी प्रत्येकाला वाटतं. कारण या जगामध्ये पैशाशिवाय काही चालत नाही.
कोणताही व्यवहार करायचा असेल तर तुम्हाला काय पाहिजे? पैसा पाहिजे. पैसा तेरा 3 नाम, परशा, परशु, परसराम. ज्याच्याजवळ गडगंज संपत्ती आहे, पैसा आहे, तो कोण? तुम्ही बोलत नाही का इथले? तो परसराम पाटील. ज्याच्याकडे थोडा कमी पैसा आहे मग तो कोण? परशु. आणि ज्याच्याकडे काहीच पैसा नाही मग तो कोण? सैराट मधला का? प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत व्हावं, कारण जगामध्ये सगळा व्यवहार जर कशाने चालत असेल तर पैशानं. पैशाशिवाय जगात काही चालत नाही. समजा तुम्ही आपले पेट्रोल पंपावरती गेले, गाडीमध्ये 200 रुपयाचं तुम्ही पेट्रोल टाकलं आणि पेट्रोल टाकल्यानंतर ते पेट्रोलवाले दादा म्हटले, दादा 200 रुपये द्या. तुम्ही म्हटले माझ्याकडे ना पैसे नाही आहे. म्हटले मग कॅश तुमच्याकडे नाही, मग फोन पे करा. तू म्हटले फोन पे गुगल पेवर परती पैसा नाही आहे. बरं मग तुम्ही म्हटले पैसे नाही आहे, पण माझ्या ना श्रीमद भगवद्गीतेचे अध्याय पाठी 9वा 12वा 15वा तेवढं म्हणून दाखवू का तुम्हाला? जमल का काका? जमल? ती म्हणशील तुम्ही अध्याय घरी जाऊ म्हणा, पण इथं काय द्या? इथं पैसे द्या. महिला मंडळ बाजारामध्ये तुम्ही गेलात, बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्ही भाजीपाला घेतला, 100-150 रुपये तुमचे भाजीपाल्याचे झाले आणि त्या मावशी म्हटल्या, ताई भाजीपाला घेतलाय 150 रुपये द्या. तू म्हटलं बाई माझ्याकडे पैसे नाहीये, मग पण माझा हरिपाठ पाठ आहे, तर हरिपाठ म्हणून दाखवू का? ते हरिपाठ तुम्ही नातवारमध्ये जाऊन म्हणा, पण इथं काय द्या? इथं पैसे द्या. पैशाशिवाय या जगात काही चालत नाही. प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत व्हावं, आपल्याकडे पैसा अडका असावं, बसल्या जागी सगळे कामे व्हावेत असं प्रत्येकाला वाटतं. आणि तो पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करतंय, प्रत्येक जण प्रयत्न करतंय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणूस पैसा मिळवण्यासाठी पळतोय, राबतोय. मजूर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करतोय, घाम गळतोय. मला सांगा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करणारा मजूर झाला का श्रीमंत? झाला का श्रीमंत? नाही. प्रत्येक जण पैसा मिळवण्यासाठी कष्ट करतोय, घाम गळतोय. पण एक सांगू का? ऐका, किती कष्ट करा, किती घाम गाळा, किती प्रयत्न करा, पण ऐका, जोपर्यंत त्या प्रयत्नांना प्रारब्धाची साथ भेटत नाही तोपर्यंत माणसाचं नशीब बदलत नाही. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, फळ देतसे संचित, फळ देतसे संचित. व्यवसाय फळ देतसे संचित, फळ देतसे संचित, फळ देतसे संचित. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, फळ देतसे संचित, फळ देतसे व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, फळ देतसे संचित, फळ व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. तुमचं काय असेल ते सगळं प्रारब्धानुसार आहे. तुमचं मिळणारं अन्न असेल, तुमचं मिळणारं मान असेल, तुम्हाला मिळणारं धन असेल, अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला अन्न मिळणार आहे. तुमचा मान असेल, तुमचा धन असेल, सगळं प्रारब्धानुसार ठरलंय. ऐका, ज्याचं त्याचं प्रारब्ध, ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगावं लागतं. आणि कर्म असेल, ते प्रारब्ध असेल, ते फिरून कसं माणसाकडे येतं. ऐका, तुम्हाला उदाहरण सांगते. माणसाचं कर्म प्रारब्ध फिरून माणसाकडे कसं येतं. एका मुलाने बापाला वृद्धाश्रमामध्ये आणून सोडलं. ऐका, प्रारब्ध माणसाला कसं भोगावं लागतं. एका मुलाने वडिलांना, बापाला वृद्धाश्रमामध्ये आणून सोडलं आणि त्या वृद्धाश्रमामध्ये असणाऱ्या ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज मुलाने पूर्ण केल्या. आणि बापाची बॅग मुलाने बापाकडे आणून दिली. सांगितलं, बाबा येतो आता. बापाची बॅग
मुलाने बापाच्या हातात दिली. मुलगा निघाला. मुलगा गेट पर्यंत गेला. बापाचं लक्ष मुलाकडे होतं. मुलगा गाडीमध्ये बसला. बाप मुलाकडे पाहत होता. गाडी निघून गेली. गाडी दिसेनाशी झाली. मुलाची गाडी निघून गेल्यानंतर त्या वृद्धाश्रमामध्ये सोडलेला बाप होता ना, तो व्यक्ती उठला आणि मुलगा निघून गेल्यानंतर तो व्यक्ती जोराजोरामध्ये मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. त्या वृद्धाश्रमामध्ये सोडलेला व्यक्ती तो बाप हसायला लागल्यानंतर त्या वृद्धाश्रमामध्ये असणारे जे काही कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना थोडं आश्चर्य वाटलं. आश्चर्य त्यांना या गोष्टीचं वाटलं. त्याचं कारण असं आहे की वृद्धाश्रमामध्ये आतापर्यंत ज्याही मुलांनी आईबापाला आणून सोडलं ते मुलं निघून गेल्यानंतर ते आईबाप धाई मोकलून रडले. आणि आज या ठिकाणी मुलगा निघून गेलाय बापाला सोडून. मुलगा निघून गेल्यानंतर हा व्यक्ती जोराजोरात मोठ्या मोठ्यानं हसतोय. नेमकं कारण काय? त्यांना आश्चर्य वाटलं. आणि ते कर्मचारी त्या वृद्ध व्यक्तीजवळ त्या बापाजवळ गेले आणि विचारू लागले, बाबा एक विचारू का? त्या व्यक्तीनं सांगितलं, विचारा ना बाळांनो. बाबा आतापर्यंत या वृद्धाश्रमामध्ये ज्याही मुलांनी आपल्या आईबापाला आणून सोडलं ना, तर ते मुलं निघून गेल्यानंतर ते आईबाप धाय मुकलून रडले हो. पण आज तुमचा मुलगा तुम्हाला या वृद्धाश्रमामध्ये सोडून गेला. तो मुलगा निघून गेल्यानंतर तुम्ही जोराजोरात मोठ्या मोठ्यानं हसताय. बाबा त्या हसण्याचं पाठीमागचं कारण काय? त्यावेळेला तो व्यक्ती सांगायला लागला, अरे बाळांनो, हे कर्माचे भोग आहे. ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. ते भोगूनच संपावे लागणार आहे. नाही बाबा, समजलं नाही बाबा, नीट सांगा ना. त्यावेळेला तो व्यक्ती सांगायला लागला, म्हटले बाळांनो, जो मला या वृद्धाश्रमामध्ये सोडून गेला ना, तो माझा एकुलता एक मुलगा, माझ्या वंशाचा दिवा, माझा कुलदीपक. आणि हा वंशाचा दिवा, हा कुलदीपक जन्माला यावा ना, याच्यासाठी हा जन्माला येण्याच्या अगोदर गर्भामध्ये असणाऱ्या 3 पुरी मारल्या. त्या 3 पुरीनंतर हा वंशाचा दिवा, हा कुलदीपक जन्माला आला. पण गर्भामध्ये असणाऱ्या 3 पुरी या वंशाच्या दिव्यापायी मारल्या. त्या 3 पुरींचा तळतळाट, त्या 3 पुरींचा शाप मला आज या रूपाने भोगावं लागतोय. आज मुलाला जड झालो, पण पुरीला जड झालं नसतो. मुलानं कमरामध्ये लात मारून घराच्या बाहेर काढून दिलं असतं ना, तर माझ्या लेकीनं, माझ्या पोरीनं आज मला सांभाळलं असतं. पण या वंशाच्या दिव्यापायी 3 पुरींना गर्भामध्ये मारलं. त्या 3 पुरींचा तळतळाट, 3 पुरींचा शाप आज मला या रूपानं भोगावं लागतंय. जोराजोरानं मोठ्या मोठ्यानं हसणारा बाप गुडघ्यावरती खाली बसला, तोंडाला हात लावले आणि जोराजोरात मोठ्यानं हसणारा बाप जागेवर बसून धाय मोकलून रडायला लागला. हसत हसत केलेलं पाप माणसाला रडत रडत भोगावं लागतं. विचार करा. म्हणून कोणतंही कर्म करण्याच्या अगोदर माणसाने 1000 वेळा विचार करावा. भले कुणाचं चांगलं करण्याचा प्रयत्न करू नका, पण कुणाचं वाईट होईल असं तरी माणसाने वर्तन करू नये. केलेलं कर्म भोगावं लागतं. मग जीवनामध्ये येणारं दुःख असेल, जीवनामध्ये येणारं सुख असेल, जो काही भोग प्राप्त होतो तो आपल्या पूर्वसंचितामुळे प्राप्त होतो. मग जीवनामध्ये दुःख आलं तर दुःखी व्हायचं नाही, भगवंताला दोष द्यायचं नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या जीवनामध्ये येणारं सुख असेल, आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख असेल, हे पूर्वसंचितामुळे आपल्या जीवनामध्ये येत असतं. तुकोबराय वर्णन त्याचं करताय अभंगाचं प्रथम चरण. टाळ. भोगतो
संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करतात, जीवनामध्ये येणारं सुख असेल, जीवनामध्ये येणारं दुःख असेल, हे आपल्या पूर्वसंचितामुळे आपल्या जीवनामध्ये येत असतं. मग त्याचा दोष भगवान परमात्म्याला देऊ नये. मग काय करावं? भोगतो ना घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. जीवनामध्ये समाधान मानायचं. कारण एक सांगू का, सुख असेल, आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख असेल, हे सगळ्या गोष्टी आपल्या विचारावरती अवलंबून आहे. ऐका, विचाराशिवाय आपल्या जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण विचारांनी जो माणूस गरीब झाला ना, त्याच्या आयुष्यामध्ये दुःखाची आवक वाढल्याशिवाय राहत नाही. ऐका, विचारा वाचोणी न पविजे समाधान. विचाराशिवाय माणसाच्या जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती होऊ शकत नाही. इथं बसल्यापैकी असं कोण व्यक्ती आहे की ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाहीये, ज्याच्या जीवनामध्ये काही संकट नाहीये? प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी संकट आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे. एक सांगू, फक्त एवढाच आहे, प्रत्येकाच्या दुःखाचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारं संकट वेगळं आहे. पण जीवनात दुःख नाही, जीवनात संकट नाही असा व्यक्ती नाही. पार उंदरापासून ते इंद्रापर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. मग एक सांगू, जीवनामध्ये दुःख आलं, जीवनामध्ये संकट आलं का माणूस काय होतं माहिती आहे का? माणूस हताश होऊन जातो, माणूस दुःखी होतो, माणूस खचून जातो. काहीतरी मिळवण्यासाठी माणूस धडपड करतो. ते धडपड करत असताना जीवनात दुःख येतात, संकट येतात. मग त्या दुःखामध्ये, त्या संकटामध्ये खचून जाण्यापेक्षा माणसाने 3 गोष्टी करणं कधी सोडायचं नाही. कोणत्या 3 गोष्टी करणं सोडायचं नाही? ऐका, जीवनामध्ये संकट आले ना, जीवनात दुःख आले ना, माणसाने 3 गोष्टी करायच्या सोडायच्या नाही. 1, माणसानं प्रयत्न करणं कधी सोडायचं नाही. 2, माणसानं प्रामाणिकपणाने कष्ट करणं कधी सोडायचं नाही. आणि 3, माणसानं संघर्ष करणं कधी सोडायचं नाही. 3 गोष्टी करणं कधी सोडू नका. जीवनात कष्ट येणार आहे, जीवनात दुःख येणार आहे. आणि एक सांगू का, थोडे दिवस कष्टाचे असतात, थोडे दिवस कष्ट सहन करा, नंतर जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. थोडे दिवस कष्ट असतात. उदाहरण तुम्हाला सांगून जाते. ऐका, एका मूर्तिकारानं एका खाणीतून दगड आणला, त्या दगडाचे 2 भाग केले. ऐका, 2 भाग केले त्या दगडाचे. एका दगडाची सुंदर अशी गणपतीची मूर्ती घडवली आणि एका दगडाची पायरी बनवली. ज्या दगडाची मूर्ती बनवलेली ना गणपती, तो दगडाचा गणपती सिंहासनावरती बसवलाय आणि पायरी मंदिराच्या बाहेर आहे. एक उन्हात तापतंय आणि एक मंदिरामध्ये सिंहासनावरती बसलाय. एकाला दिवसभर धूप आरती नैवेद्य पूजा अर्चा आहे, एकाची पूजा केली जाते आणि एकाला नमस्कार केला जातोय. एकाच्या पायावरती डोकं आहे आणि एकाच्या डोक्यावरती पाय. एकाच्या डोक्यावरती नारळ फोडला जाते आणि त्याच नारळाचा प्रसाद एकाच्या चरणावरती वाहिला जातोय. एक दिवस तो पायरीचा दगड होता ना, तो पायरीचा दगड बोलू लागला दगडाच्या गणपतीला. म्हटले, अरे भाग्यवान आहेस तू. पायरीचा दगड बोलतोय दगडाच्या गणपतीला. ऐका, भाग्यवान आहेस तू. दगडाचा गणपती म्हटला, का रे बाबा मला म्हणतोस भाग्यवान आहेस? हो रे बाबा, तू खरंच भाग्यवान आहेस. का? अरे म्हटलं, आपण एकाच खाणीतून आलो, एकाच कारागिरानं आपल्याला घडवलंय, पण आज तू सिंहासनावरती आरूढ झालेला आहे आणि मी मंदिराच्या बाहेर आहे. तुला दिवसभर आंघोळ धूप आरती नैवेद्य पूजा अर्चा तुझी होते, तुला नमस्कार केला जातोय आणि मला तुडवल्या जातंय. माझ्या डोक्यावरती नारळ फोडला जातोय आणि त्याच नारळाचा प्रसाद म्हटले, अरे तुझ्या चरणावरती वाहिला जातोय. तुझ्या चरणावरती मस्तक आहे आणि माझ्या डोक्यावरती पाय लोक ठेवताय. म्हटले, तू भाग्यवान नाहीस मग कोण आहे? त्यावेळेला दगडाचा गणपती बोलू लागला. ऐका, काय गोड उत्तर दिलं त्या दगडाच्या गणपतीनं. ऐका, तो दगडाचा गणपती सांगू लागला, अरे बाबा, हे सगळं तुला आत्ता दिसतंय, ही माझी पूजा अर्चा धूप आरती नैवेद्य 3 वेळा आंघोळ हे सगळं असेल, हे तुला सगळं आत्ता दिसतंय, पण जरा इथून मागचा इतिहास बघ, इथून मागचा इतिहास बघ. त्या मूर्तिकारानं आपल्याला खाणीतून आणलं, 2 भाग केले. एका भागानं मला घडवलं आणि एका भागानं तुला घडवलं. तुला घडवत असताना तुला पायरी म्हणून घडवलं, पण ऐक, तुला पायरी म्हणून घडवत असताना तुला 1 तासात मोकळं केलं. पण गेले 6 महिने मी छन्यांचे आणि हातुडींचे मार खात होतो.
त्या छनांच्या आणि हातोडींचे मार खात असताना माझ्या मनामध्ये विचार येत होता, पायरी झालेलं बरं पण गणपती नको. त्यावेळेला माझ्या मनात येत होतं, पण ऐक, त्यावेळेला 6 महिने हजारो छनांच्या हातोडींचा मार सहन केला, तेव्हा कुठेतरी आज हे देवत्व प्राप्त झालेलं आहे. तेव्हा कुठेतरी आज हे देवत्व प्राप्त झालं. थोडे दिवस कष्ट सहन करा, जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबराय वर्णन करतात, थोडे दिवस कष्टाचे असतात, नंतर जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहत. क्षणभरी आम्ही सोसीत, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरामी सोसिले वाईट, क्षणभरामी सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही जय हो. सोसिले वाईट. क्षणभरामी सोसिले वाईट, क्षणभरामी सोसिले वाईट, साधिले अवीट निज सुख, साधिले अवीट निज सुख, साधिले अवीट निज सुख, साधिले अवीट, साधिले अवीट, साधिले अवीट निज सुख, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरामी सोसिले वाईट, क्षणभरामी क्षणभर आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट निज सुख. थोडे दिवस कष्ट सहन करा, जीवनात सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, प्रारब्ध आहे, कोणाला चुकत नाही. प्रारब्ध हे सजीवाला आहे, प्रारब्ध हे निर्जीवाला आहे, प्रारब्ध हे मातीला आहे, प्रारब्ध हे दगडाला आहे, प्रारब्ध हे लोखंडाला आहे, प्रारब्ध हे फुलाला आहे. प्रारब्ध चुकवता येत नाही. निर्जीवाला प्रारब्ध आहे, सजीवाला प्रारब्ध आहे, मातीला प्रारब्ध आहे. ऐका, ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे, ऐसे भिन्न भिन्न वाटे केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे, ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे, ऐसे भिन्न भिन्न साठे ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे, ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे. ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. प्रत्येकाचं प्रारब्ध हे भिन्न भिन्न आहे, कुणाचं सारखं नाही. ऐका, निर्जीवाला प्रारब्ध आहे, सजीवाला प्रारब्ध आहे. कुंभार आहे, कुंभार. ऐका, कुंभार गाडगे मडके बनवतो, घडवतो. ते बनवत असताना मला सांगा, ते गाडगे मडके बनवत असताना तो माती वेगवेगळी वापरतो का? माईक घेऊन येऊ का तिथं? गाडगे मडके बनवत असताना तो माती वेगवेगळी वापरतो का? नाही, माती एकच आहे. कुंभार दादा एक आहे, माती एक आहे. जे गाडगे मडके बनवलेले आहेत ते मडके एकाच भट्टीमध्ये भाजले जातात. ऐका, एकाच चाकावरती बनवल्या जातात. ते सगळे बनवलेले माठ आहे, गाडगे आहेत, ते सगळे बनवलेले माठ तो कुंभार दादा बाजारामध्ये विकायला आणतो. ऐका, मला प्रारब्ध तुम्हाला सांगायचे. ते सगळे बनवलेले माठ तो कुंभार दादा बाजारामध्ये विकायला आणतो. तो माठ विकायला आणल्यानंतर त्या माठांची खरेदी सुरू होते, विक्री सुरू होते. लोक येतात, त्या माठांची खरेदी करतात.
काही लोक माठ घेऊन जातात थंडगार पाणी पिण्यासाठी, काही येतात माठ घेऊन जातात दही ठेवण्यासाठी, काही माठ घेऊन जातात लोणचं भरण्यासाठी, काही माठ घेऊन जातात अंत्यविधीसाठी, काही घेतात दशक्रिय विधीसाठी. पण हजारातून एखादा माठ असा असतो की जो जातो काल्याच्या कीर्तनासाठी. हे त्याचं काय आहे? प्रारब्ध आहे. घरी जर माठ फुटला तर त्याचे तुकडे जे असतात ते उकिरड्यावरती जातात, आणि काल्याच्या कीर्तनामध्ये जर माठ फुटला तर त्याचा एक एक तुकडा गोळा करण्यासाठी काय होते? गर्दी होते, आणि एक एक तुकडा वेगवेगळ्या पिठाच्या डब्यामध्ये जातो. हे त्याचं काय? ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणाला कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. हिरत्या चाकावरती देसी, हिरत्या चाकावरती देसी, मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. बनवणारा कोण आहे? तो भगवंत आहे. आपण सर्वजण गाडगे मडके आहोत, आणि आपल्याला बनवणारा, आपल्याला घडवणारा तो वरती बसलेला कुंभार आहे. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी, फिरत्या चाकावरती देसी, मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. आपल्याला घडवणारा, आपल्याला बनवणारा तो कुंभार आहे. आणि प्रत्येकाचं दैव, प्रत्येकाचं नशीब, प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगवेगळं आहे, आणि त्या प्रारब्धानुसार, त्या संचितानुसार आपल्याला भोग प्राप्त होतो. तुकोबराय वर्णन करता, भोग तो न घडे संचिता वाचोणी, करावे ते मणी समाधान. मग काय करावं? तुकोबराय म्हणतात त्या गोष्टीचा खेद करू नका. मग काय करावं? भगवंताचं चिंतन करावं. अभंगाचं द्वितीय. मनवनी मानी मानून खेदो, मनवनी मानी मानून खेदो, मनवनी मानी मानून खेदो, मनवनी मानी मानून खेदो. घडवूनी मानी मानून खेदो, घडवूनी मानी मानून खेदो, घडवूनी मानी मानून खेदो, घडवूनी
म्हणून मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा ते भगवंताचं चिंतन करावं. आपण सर्वांनी मिळून एकदा भगवंताचं चिंतन करायचंय. सर्वांनी हात वरती करा. केले का हात वरती? जे हात वरती करणार नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ आहे. बघून घ्या शेजारी कोण कोणी. हरी केले का हात? नीट नीट व्यवस्थित. तुमच्या सर्वांची शूटिंग काढायची तर बघ कॅमेरा त्यांच्याकडे फिरवा. उद्या आपल्याला न्यूजपेपरला बातमी द्यायची यांना कुठं पाहिलंय का. हरी विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई 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 जोरदार टाळ्या वाजवा. वा वा. घ्या बरं हात खाली. घेतले का? हा. न सांगता करी सर्व काम. बाकीची कामं सांगावं लागतात. म्हणून मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. कोणत्याही गोष्टीचा खेद करत बसू नका. जे होतंय ते आपल्या पूर्वसंचितानुसार आपल्या जीवनामध्ये घडत असतं. म्हणून मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. काय करावं? भगवंताचं चिंतन करावं, भगवंताचं स्मरण करावं. कसं म्हणावा गोविंदू वेळोवेळा? त्या भगवंताचं, त्या गोविंदाचं चिंतन करावं. जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करतात. आम्ही भगवंताचे चिंतन केलं, त्या भगवंताच्या नामाचा एवढा छंद लागला, एवढा छंद लागला. किती छंद माहिती आहे का? ऐका. गोविंद 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 म्हणा लागलिया छंद. म्हणा
लागलिया चंद म्हणावा गोविंदू वेळोवेळा. कोणत्याही गोष्टीचा खेद करत बसू नका आणि का रुसावे न लगे बहुता. आपुल्या संचिता वाचून या. इतरांवरती रुसू नका. मग काय करावं, आपला जो काही भार आहे तो सगळा भार भगवंतावरती टाकावा, तोच आपला कैवारी होईल. तुकोबराय वर्णन करता अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे भार घातली यावरी. 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 तुका 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 म्हणे भार घातली यावरी. होईल कैवारी नारायण. होईल कैवारी नारायण. होईल कैवारी नारायण. होईल कैवारी नारायण. म्हणून मानी मानून खेदू. म्हणून मनी मानून खेदू. म्हणून मनी मानून खेदू. म्हणून मनी मानून खेदू. होईल कैवारी नारायण. होईल कैवारी नारायण. होईल नारायण. म्हणून मनवोनी मनी मानून खेदू. मनवोनी मनी मानून खेदू. म्हणावा गोविंदू वेळा वेळा. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली. हा ज्ञानेश्वर. भोगतो न गणे संचिता वाचून करावे ते मणी समाधान. म्हणून या मणी मानू नये खेदू. म्हणावा गोविंदू वेळोवेळा. झालेली सेवा भगवान परमात्म्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी आपण आज सर्वांचे मनस्वी आभार मानते. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष, जे बरोबर असेल ते गुरुवरांचा आशीर्वाद म्हणून या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करा. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. कैलासाची सौभाग्यवती जिजाबाई नारायण सापनर आईंच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, आईंच्या प्रथम पुण्यस्मरणांच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. आईंच्या पश्चात असलेला संपूर्ण सापनर परिवार, त्यांचे असणारे आईंचे असणारे पती असतील, आईंचे असणारे सुपुत्र कृष्णाभाऊ असतील, त्यांची कन्या अनिताताई असेल, बंधू एकनाथ दादा असतील, त्यांची पुतणी असतील, त्यांची सुनबाई असेल, त्यांचे पुतणी असतील, त्यांचे नातू असतील, नात असेल, हा संपूर्ण सापनर परिवार. या सापनर परिवाराने आज या ठिकाणी आईंच्या ऋणातीत होण्यासाठी हा केलेला सोहळा आहे, घडून आणलेला सोहळा. आपणा सर्वांचं दर्शनाचा योग मला ज्यांनी मिळवून दिला ते आईंचे सुपुत्र कृष्णाभाऊ सापनर भाऊंच्या विद्यमानाने माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली सेवा. आज या ठिकाणी सेवेकरता ज्यांनी गोड अशी साथ केली, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य ज्यांनी आपल्या मृदुंगाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ज्यांनी आपला नावलौकिक मिळवलेला आहे, अतिशय कमी वयामध्ये ढिकू या गावातून आलेले, वैजापूर तालुका या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमचे गोड असे बंधू आपले रवी भाऊ शिंदे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार गोड अशी साथ या ठिकाणी रविदादांनी केलेली आहे. दादांचे मनस्वी आभार. उपस्थित असणारे आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, आपणा सर्वांचे मनस्वी आभार. आपण सर्व भजनी मंडळ सर्वांचे मनस्वी आभार. या ठिकाणी उपस्थित असणारे हे बालगोपाळ आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर या
हे लेकरं या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला ज्यांनी शोभा आणण्याचं काम केलं हे लेकरांना घडवण्याचं काम या ठिकाणी महाराज करताय. हरिभक्तपरायण गायनाचार्य युवा कीर्तनकार आमचे बंधुराज भाऊसाहेबजी महाराज खराटे संस्थेचे संस्थापक महाराज या लेकरांना सुंदर असं घडवण्याचं काम करताय. या मुलांमध्ये सुंदर असे कित्येक मुलं मृदुंग वाजवतात, सुंदर असं गायन करतात. एक सांगू का, संस्थेमध्ये विद्यार्थी टाकल्यानंतर त्यानं सुंदर मृदुंग वाजवला पाहिजे, त्यानं सुंदर गायन केलं पाहिजे. हे करण्यापेक्षा एक सांगू का, कमीत कमी म्हातारपणामध्ये तो आई वडिलांच्या कमरेमध्ये लात मारणार नाही, एवढं जरी त्यानं केलं ना तरी जीवनाचं सार्थक झालं. आजची काळाची गरज आहे, लेकरांना संस्कारांची गरज आहे. आज तुम्ही मुलांना उच्च शिक्षित कराल, पण एक सांगू का, त्या शिक्षणाबरोबर जर पारमार्थिक संस्कार नसतील तर तेच शिक्षण मुलाची आयुष्याची बर्बादी करून टाकतं. आणि खऱ्या अर्थानं पारमार्थिक शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी महाराज करताय. महाराजांचे मनस्वी आभार. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वांचे मनस्वी आभार. या ठिकाणी ज्यांची उपस्थितीला आपलेले बाबा शिंदे महाराजांचे मनस्वी आभार. ज्यांनी गायनाची ज्यांनी गोड अशी साथ केली, माझे पती हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार मयूरजी महाराज ओले महाराजांचे मनस्वी आभार. या ठिकाणी उपस्थित असणारे संस्थेचे संस्थापक भाऊसाहेबजी महाराज खराटे भाऊंचे मनस्वी आभार. या ठिकाणी पितृतुल्य असणारे आमचे विठ्ठल काका चोडके काकांचेही मनस्वी आभार. या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी गोड असा पोहोचवला, ज्यांनी गोड अशी सिस्टीम ज्यांची आहे, ज्यांच्या टॉप 5मध्ये ज्यांचा नंबर लागतो, रीनाकांत दादांचे सुपुत्र शुभम दादांचे मनस्वी आभार. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, फार गोड अशी सिस्टीम, फार गोड अशी ऑपरेटिंग या ठिकाणी दादांनी केली, काही सांगण्याची गरज नाही. या ठिकाणी उपस्थित असणारे चोपदार काका, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची या ठिकाणी शूटिंग केलेली आहेत. गजर हरी नामाचं नाही, आपल्या यूट्यूबचं चॅनल नाव काय, हरिकथा. या चॅनलवरती आपल्याला संपूर्ण कीर्तन आपल्याला नंतर बघायला मिळणार आहे. जर आता त्यांचं नाव घेतलं नाही तर कीर्तन डिलीट करून टाकतील ती. असं काही करणार नाही. त्यांचे मनस्वी आभार. आपण सर्व सापणार परिवाराचे, आपण सर्व आप इष्ट सखे सोयरे, आपणा सर्वांचे मनस्वी आभार. अधिक वेळ न घेता झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. बोलिले लेकुरे वेडे वाकुडी उत्तरे, क्षमा पराज राही विचारिला अधिकार व्याकुला. क्षमा पराज पुकारणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा पराज ज्ञानदेव तुकाराम दलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भगवान की जय. बोले ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. जय.